नमस्कार मंडळी, दीक्षास किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे कारले फ्राय। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं पाव किलो अशी कारली मी घेतलेली आहेत। तर त्याला आता आपल्याला वरच्या बाजूने हे कारले कट करून घ्यायचे आहेत। तर इथं अशी कारले आपल्याला ह्या प्रकारे मी कट करून घेतलेली आहेत। आता ही पूर्ण कट केलेली कारले आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि धुतल्यानंतर आपल्याला याला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी पूर्ण कारले टाकून घ्यायचे आहेत। तर इथं पूर्ण कारले मी टाकलेली आहेत। तर कारले शिजण्यासाठी इथं मी पाणी घेतलेलं आहे, सोबतच 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 लिंबू असं इथं पिळून घेणार आहे। लिंबाने कारल्याची कडवट अशी चव निघून जाते आणि खायला पण खूप टेस्टी असे कारले आपले इथं लागतात। तर इथं गॅसवर मी कारले शिजवण्यासाठी ठेवणार आहे। आपली कारले 15 ते 20 मिनिटात छान अशी शिजलेली आहेत। तर आता आपल्याला कारले फ्राय करण्यासाठी आपल्याला इथं ठेचा तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि सोबतच 10 ते 12 मिरच्या याच्यामध्ये मी ठेच्यासाठी छान तळून घेणार आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये एक छोटंसं टमाटर कट करून टाकायचं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर हा आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे। सोबतच 1 चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून इथं ह्याला आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि याला इथं आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व असं छान फिरून घ्यायचं आहे। याच्यासोबत आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्सरला हे आपल्याला बारीक करायचं आहे। तर आता शिजवलेली पूर्ण कारले मी ह्या इथं प्लेटमध्ये काढून घेणार आहे। पूर्ण असं हाताने दाबून त्याच्यातलं पाणी पूर्ण असं कोरडं असं कारलं करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि यामध्ये आपल्याला कारलं छान मोकळं करून त्याच्यामध्ये हा ठेचा चांगला असा भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला फ्राय केल्याच्या नंतर पूर्ण ठेच्याची चव ही कारलं खाताना लागली पाहिजे। तर अशा पद्धतीने इथं पूर्ण कारले आपल्याला ठेचा भरून घ्यायची आहेत। अशाच प्रकारे आपण इथं ठेचा भरून कारले फ्राय करणार आहोत। त्यासाठी इथं मी तव्यामध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि इथं ठेचा भरलेली कारले आपल्याला तव्यावर दोन तीन करून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत। तर कमी गॅसवर कारले ही छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत। इथं कारल्याची खालची बाजू ही छान फ्राय झालेली आहे। आता मी कारले पलटून त्याची वरची बाजू फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे। तर इथं आपली वरची बाजू छान फ्राय झालेली आहे। तर कारले फ्राय करायला जास्त काही वेळ लागत नाही। तर कमी गॅसवर ही कारले छान अशी क्रिस्पी आणि छान अशी टेस्टी होतात। तर तुम्ही एक वेळेस ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तर इथं आपली अगोदर फ्राय झालेली कारले मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला तेलामध्ये टाकलेली कारली ही छान अशी फ्राय होत आहेत। तर ही कारली ही आता आपल्याला खालच्या बाजूने छान फ्राय झालेली आहेत। तर आता ही इथं आपल्याला पलटून घ्यायची आहेत आणि ह्यालाही छान फ्राय करायचं आहे। कारली फ्राय झाल्याच्या नंतर त्याला असं दाबून त्याच्यामधलं तेल आपल्याला काढून कारले आपल्याला खाण्यासाठी घ्यायची आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथं आपले सर्व कारले असे छान फ्राय बनून तयार आहेत।
तर कशी वाटली तुम्हाला ही कारला फ्रायची रेसिपी? आवडली असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.